महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शांत असलेले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर बरसले आहेत. सुनील तटकरे यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. आसन डळमळीत असलेल्या नेत्याचा मुलाला तिकीट देऊ नये असं आमचं म्हणणे आहे. आतापर्यंत सुनील तटकरे यांनी आपल्या घरात तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेल्या युक्त्या यशस्वी झाल्या, परंतु यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा असा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या सदस्यांनी केलाय. आज सुनील तटकरेंना पक्षात कुणी विचारत नाही आणि त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल का याची त्यांनाच खात्री नसल्याचं आमदार महेंद्र दळवी म्हणाले. एकंदर महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या 18 तारखेच्या स्वायत्त निवडणुका म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याचं बिबुल खरं वाजलेलं आहे. कोकणामध्ये खऱ्याने आमची ताकद आहे शिवसेनेची, त्यामुळे कोकणाचा उमेदवार हा शिवसेना असला पाहिजे आमची आग्रही मागणी आहे. वरिष्ठ आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांना या संदर्भातली वरिष्ठ आमच्या नेते मंडळींनी किंवा कोकणातल्या सगळ्याच मान्यवरांनी आमची व्यथा कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि खरं आहे की आता 1-2 दिवसांमध्ये त्या संदर्भातल्या अधिकृत घोषणा होईल. आम्ही आशावादी आहोत की कोकणातली विधान परिषदेची सीट ही शिवसेनेला वाटायला आली पाहिजे, कारण आमचं मताधिक्य जास्त आहे आणि कोकणाचा कणा हा शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही आग्रही आहोत त्याच्यामध्ये की आज दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाचं राष्ट्रवादीच्या नेते आदरणीय तटकरे साहेबांच्या चिरंजीवचं अनिकेतचं नाव येतं आहे. खरं तर त्यांची ताकद 3 नंबरला आहे. आम्ही 1 नंबर असताना आम्हाला मिळालं पाहिजे. जिल्हा परिषद आम्ही 1 नंबर असताना दिलं नाही आहे, तिथे असणाऱ्या BJPला त्या ठिकाणी दिलं. आम्ही तर स्वागत केलं. वरच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो, आणि शेवटी जिल्ह्याचा विकास गाडा चालत असेल तर सगळ्यांचा समन्वय पाहिजे. राज्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, तर जिल्ह्यामध्ये असल्याच्या भूमिकेशी सहमत आम्ही गेलो. पण ही निवडणूक वेगळी आहे. ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले, जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, या सगळ्या त्यांच्या मतातली ही निवडणूक आहे. आणि मग पूर्ण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आमची ताकद जास्त आहे आणि कोकणाचे आमचे वरिष्ठ नेते आहेत उदय सामंत, या संदर्भात योग्य निर्णय घेतील. कुठेही असं चुकीचं होणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून आशावादी आहोत की येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एक शिवसैनिकाला न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे. मीडियासमोर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये तटकऱ्यांना कोणी विचारणं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा जो का राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे. आणि म्हणून अशा डळमळीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे. आतापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरायला सक्सेस झाल्या. आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये, जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडणूक निवडून आले, त्यांनीच ठरवले काही असं चालेल पण यावेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे. त्यांना पक्षात कोणी विचारत नाही आहे, त्यांनाच तिकीट मिळेल की नाही मुलाला ह्याची खात्री नाही आहे. म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल. नाही, प्रत्येक वेळेला कमीपणा घ्यावा लागतो याचा अर्थ आहे आम्ही पक्षाची शिस्त मानणारी मंडळी आहोत आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे जे काय मिटिंग आणि त्यांचे जे काय वरती ठरवतात त्याचे आदेश पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आमचं आत्तापर्यंत चाललेलं आहे. तर मागणी तर आमची सगळ्याच प्रकारची असते, सगळ्याच मागण्या पूर्ण होतात अशातलाही भाग नाही आहे. परंतु पाहूया, आता साहेबांकडं चर्चा चालू आहे, सगळ्यांची बोलणी चालू आहे आणि त्या तिन्ही पक्षाच्यामध्ये जे काही ठरतं आहे ते आम्हाला बघावं लागेल. पालकमंत्रीपद मिळते तुम्हाला अशी लोकांची चर्चा चालू आहे. चर्चा तर चालूच आहे, ती बऱ्याच दिवसापासून चालू आहे, पण अजून दिलंही कुठं. म्हणून जे काय वरती शिंदेसाहेब निर्णय घेतील, मुख्यमंत्री आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री असे तिन्ही मिळून जे काही निर्णय होईल त्या निर्णयाला आम्हाला सामोरं जावं लागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.